नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रायडर साई ब्लॉगमध्ये। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मजेशीर होणार आहे। मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे खूप पुण्यापासून अगदी जवळ एक अशा चांगल्या ठिकाणी जे तुम्हाला कदाचित माहीत नसेल किंवा माहीत पण असेल, पण तुम्ही एखादी वेळेस तरी तिथं व्हिजिट केलं पाहिजे। तर शेवटपर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहा, तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवेल की कुठं कसं जायचं, तिथं टायमिंग कोणता चांगला असेल। सो माझ्यासोबत राहा। हे बघा, आपली SP160 रेडी आहे जाण्यासाठी। मी आहे आत्ता संगमवाडी पार्किंग 2मध्ये शिवाजीनगर। तर मी आता इथून निघणार आहे। तुम्ही बघू शकता वेदर पण खूप चांगला झालेला आहे आणि ही आपली SP160 रेडी आहे। हेल्मेट आपलं सगळं एकदम ओके आहे तुम्हाला। तर मित्रांनो, आपण आज जाणार आहोत चतुर्मुख महादेव मंदिर, जे की पुण्यापासून 27 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे आणि आपण कात्रज नदी या मार्गाने आपण आज जाणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही बघा, मी आता निघालेलो आहे संगमवाडी शिवाजीनगरवरून। वेदर पण खूप मस्त झालेलं आहे, एकदम थंडी हवा आणि ढगं पण भरून आलेले आहेत काही ठिकाणी। तर मित्रांनो, घरी बसण्यापेक्षा एकतरी विजिट कुठंतरी केलं पाहिजे, जिथं डोंगर असो, जिथं आपल्याला वेदर चांगलं, आपला एक माइंड रिलॅक्स झाला पाहिजे अशा ठिकाणी। त्यामुळं काय होतं, जे पण डोक्यामधलं टेन्शन तर राहणारच आहे आयुष्यभर, पण ॲटलिस्ट थोडंफार रिलॅक्स वाटणारच आहे आपल्याला। जर आपण तिथं गेलो एकांतात, थोडा माइंड रिलॅक्स होणारच आहे। तर सुरुवातीलाच आपल्याला इथं ट्रॅफिक लागलेलं आहे संगमवाडीचं। मित्रांनो, आपण संगमवाडी येऊन JM रोडने आलो आहे आत्ता गुडलक चौकात। आता लासूर कर्वेनगरने जायचं आहे सरळ पुढं। मित्रांनो, नवीन कात्रजचं टनल आपण क्रॉस केलं ना, तर आपल्याला लेफ्ट साईडला एक वायकेवाडीवाला दिसेल, जो शिंदेवाडीच्या अलीकडं आहे आणि आपल्याला तिथूनच पुढं वाडेवाल्याच्या साईडनी लेफ्ट साईडला टर्न घ्यायचं आहे, म्हणजे तो रोड जाईल सरळ आपल्या लोकेशनला आणि हा टर्न चुकवायचा नाही आहे। तर फायनली मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे चतुर्मुख महादेव मंदिर आणि तुम्ही आसपासचा नजारा बघू शकता की किती सुंदर वातावरण झालेलं आहे। तर आपण पहिल्यांदा आपण दर्शन घेऊया, आतमध्ये जाऊन बघूया की आतमध्ये नजारा कसा आहे आणि आतमध्ये। तर मित्रांनो,
मित्रांनो, आपण पाहू शकता की मंदिराच्या अवतीभोवतीचा परिसर किती सुंदर आणि किती हिरवळ झालेला आहे. आणि हा पहिला पाऊस आहे जो पुण्यात झालेला आहे, त्यामुळे ही हिरवळ आत्ता आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी एकदम शांत वातावरण झालेलं आहे आणि आपण कदाचित एक वेळेस येऊन इथं व्हिजिट केलं पाहिजे. हा जो पुढचा डोंगर दिसतोय मंदिरापासून फक्त 500 मीटरवर आहे आणि त्यावरती थांबून जर तुम्ही बघितलं तर एक मंदिर दिसणार, आसपासचा जो परिसर आहे तो आपल्याला व्यवस्थित दिसणार. आणि पाऊस आलेला आहे. आता आम्ही जस्ट निघतच होतो पण शेवटी पाऊस आला आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय पावसामध्ये. बघताय पाऊस खूप जोराचा येतोय, हवा आणि पाऊस एकदम वातावरण म्हणजे खूपच मस्त झालेलं आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि अजून खूप सारे लोकेशन मी व्हिजिट करणार आहे, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की मी तो लोकेशन व्हिजिट करण्याचा खूप प्रयत्न करेल. थँक्यू.